नमस्कार, मी योगिता. माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत पालक पराठा, स्पिनाच पराठा. हा खायला हेल्दी आहे आणि तसाच टेस्टी सुद्धा आहे. चला बघूया आपण काय साहित्य लागते ते. इथे मी पालक स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आता आपण ह्याला मोठा मोठा चिरून घेणार आहोत. आपल्याला नंतर हा शिजवून घ्यायचा आहे, त्यामुळे मोठा मोठा चिरून घेतला तरी चालेल. आपला पालक चिरून झालेला आहे. त्यानंतर आता एका परातीत मी 2 बाउल गव्हाचे पीठ घेतलेले आहे, अर्धा बाउल बेसन घेतलेले आहे. त्यानंतर 1 चमचा ओवा घेतलेला आहे, तो हाताने थोडासा क्रश करून टाकायचा आहे. 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा जिरा पावडर, हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट घेतलेली आहे, अर्धा चमचा गरम मसाला, थोडीशी हळद, तिखट तुमच्या आवडीप्रमाणे, मीठ चवीप्रमाणे. आता इथे मी पाणी गरम करत ठेवलेले आहे. आता ह्याच्यामध्ये आपला चिरलेला पालक आपण घालूया. पालक शिजायला थोडासा वेळ लागतो, तर हे तुम्ही साहित्य घेईपर्यंत पालक तुम्ही आधी शिजवायला ठेवू शकता. थोडासा सॉफ्ट झाल्यानंतर आपल्याला हा पालक लगेच पिठामध्ये काढून घ्यायचा आहे आणि मळून घ्यायचा आहे. आपला पालक शिजलेला आहे. आता गॅसची फ्लेम बंद करूया आणि आपल्या पिठामध्ये हा पालक घेऊया. त्याच्या आधी 1 चमचा मी पिठामध्ये तेल घातलेले आहे. पालक घेतलेला आहे. आता हा थोडासा चमच्याने आपण मिक्स करून घेऊया, कारण तो गरम आहे. त्यानंतर आता आपल्याला हे हाताने व्यवस्थित मळून घ्यायचे आहे. थोडंसं पाणी घालून मळून घ्यायचं आहे. एकदम सॉफ्ट असा डो आपल्याला इथे बनवायचा आहे. थोडंसं तेल लावून याला झाकून 15 ते 20 मिनिटे आपल्याला असंच ठेवायचं आहे. 15 ते 20 मिनिटानंतर आपण आता पराठे तयार करायला घेणार आहोत. छोटासा गोळा घेऊन त्याला पीठ लावून थोडंसं लाटून घ्यायचं आहे. थोडंसं तेल आणि पीठ लावून याचे असे घडी घालून घ्यायचे आहे, जेणेकरून त्याच्या लेयर्स होतील. थोडासा तो चांगला फुगेल आणि सॉफ्ट होईल. आता आपला पराठा आपण लाटून घेऊया. आपला पराठा लाटून झालेला आहे. ऑलमोस्ट एवढा पातळ असा मी लाटलेला आहे. तवा गरम झालेला आहे, त्याच्यावर तुम्ही तेल किंवा तूप किंवा बटर लावू शकता. आपला पराठा आता आपण दोन्ही साईडने व्यवस्थित भाजून घेणार आहोत. इथे पाहू शकता आपला पराठा खूप छान असा फुगलेला आहे. आपला पालक पराठा रेडी झालेला आहे. हा तुम्ही सॉस किंवा लोणच्यासोबत खाऊ शकता. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.